दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. रायगडातील महाड नगर परिषद निवडणुकीदरम्यान झालेल्या तुफान हाणामारीनंतर राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. शिंदे गटाचे नेते मंत्री भरतशेठ गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. सुनील तटकरे म्हणजे रायगडला लागलेला कलंक असून जिल्ह्यात जिथे जिथे राष्ट्रवादी स्वतंत्र लढत आहे तिथे राष्ट्रवादी सोबतच सगळ्यांची भांडण का होत आहेत, असा आक्रमक सवाल विकास गोगावले यांनी विचारला आहे. महाडमध्ये झालेल्या भीषण राडानंतर विकास गोगावलेंवर गुन्हा दाखल झालाय. अशातच आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असून रायगडात राजकीय हालचालींना वेग आलाय. महाडमध्ये जे सकाळी प्रकरण घडलं त्याची इत्थंभूत माहिती आपल्या सर्वांकडे आहेच, परंतु रोह्यामध्ये कशा पद्धतीने झाला, बरं ठीक आहे, एखाद्या महाडमध्ये अपवाद आपण सोडला असतं तर समजू शकलो असतो, परंतु रोह्यामध्ये जिथं ज्यांच्यासोबत लढत होते शिवसेना विरुद्ध भारतीय जनता पार्टी, तिथं भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवक पदाच्या उमेदवाराच्या कानाखाली डायरेक्ट मारणं हे कितपत योग्य आहे. आणि मग मी मगाशीही बोललो की रायगडला लागलेला कलंक म्हणजे सुनील तटकरे आहेत हे आपल्या सर्वांना आज दिसलं असेल. कारण की राष्ट्रवादी पक्षासोबतच का सर्व पक्षांचे क्लॅशेस होत आहेत. बीजेपी असेल, आज शिवसेना असेल, उद्या इतर कुठले पक्ष असतील, यांच्यासोबत आणि राष्ट्रवादी विरोधातच का क्लॅशेस होत आहेत हे मला आपल्याला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. ठीक आहे, प्रत्येकाची विचारधाराही वेगळी आहे. महाडमध्ये बीजेपी राष्ट्रवादी युती झाली, रोह्यामध्ये राष्ट्रवादी एकटी लढते, तिकडं शिवसेना बीजेपी युती झाली, कर्जत, खालापूरला, खोपोलीला तिकडं शिवसेना भाजप युती झाली, मुरुडमध्ये स्वतंत्र महेंद्र शेठ दळवी या ठिकाणी लढत आहेत. फक्त जिथं स्वतंत्र राष्ट्रवादी लढते तिथंच भानगडी व्हायचं काम या राष्ट्रवादीने केली. लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो महाड. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.